नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर तुमचं मृणाज मराठी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आमचा शंभूदादाचा पहिलाच दिवस आहे स्कूलला जायचा. तर त्याला मला आज स्कूलला पोचवायला जायचं आहे. तर सुंदरशी तयारी झालेली आहे त्याची. तर मी दाखवते तुम्हाला कशी तयारी झाली आहे. त्याचा फर्स्ट डे, त्याची मेमरी तयार राहावी म्हणून हा ब्लॉग त्याच्यासाठी स्पेशल आहे आज. एक मिनिट बघा, माझा शंभूदादा स्कूलला जाताना सगळ्यात आधी नमस्कार करतोय. सुकीरा बाळा उठ. आता शंभूदादा पूर्ण रेडी झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी. अजून त्याचे युनिफॉर्म, शूज, सॉक्स आलेले नाहीयेत. बघा छान दिसतोय माऊ. हाय कर सगळ्या फ्रेंड्सला. बघा केवढी गर्दी आहे. आज फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे आणि शंभूदादाचे म्हणजे फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे. नर्सरी, ज्युनियर, सिनियर सगळ्यांचाच. तर तुम्ही बघू शकताय बघा, वेलकम केलेलं आहे मुलांचं खूप सुंदर असं. इथं नंबर शोधतोय आम्ही. स्कूलमध्ये भरपूर अशी गर्दी आहे. आम्हाला शंभूचा नंबरच मिळत नाही शंभूदादाचा. बघूया आता शंभूदादाचा नंबर कोणत्या डिव्हिजनला मिळतोय. तर खूप मुलं रडताय. त्याचं कुठल्याच लिस्टला नाव नाही मिळत आहे. तिथं लिस्ट चेक केलं मी, गर्दी भरपूर आहे. इथं टीचरांना विचारते मी त्याचा नंबर कोणत्या डिव्हिजनला आहे आणि मी त्याला तिथं सोडते. मग शंभूदादा स्ट्रॉंग बॉय आहेस ना तू? हां, रडायचं नाही हा पिलू. यू आर व्हेरी गुड बॉय. गेला मध्ये. बाय बाय पिलू, बाय. तर या ठिकाणी शंभूचं लक्ष नाही आहे. शंभू गोंधळला आहे. मुलं रडत आहेत तर त्याला असं वाटतं इकडे बघू की तिकडे बघू. मस्त हसत असं गेलाय शंभूदादा स्कूलमध्ये आणि खूप एक्साइटेड होता तो स्कूलमध्ये जाण्यासाठी. भरपूर पोरं, आज फर्स्ट डे असल्यामुळे सवय नसते आई वडिलांपासून दूर राहायची. तर खूप पोरं असे रडत होते. तर त्याची स्कूल आता 10:30ला सुटणार आहे. तर आपण पुन्हा 10:30 वाजता येऊ त्याला घ्यायला. तर चला मग आता पटकन घरी जाऊया, कारण पाहुणे येणारे, आवरायचं आहे पटपट. तर इकडे पंढरपूरला पायी यात्रा जाते. त्या पालखीचं दर्शन झालंय. सकाळी सकाळीचं देवाचं दर्शन झालंय ना, तर दिवस खूप चांगला जातो. 2 hours later. फर्स्ट डे आहे म्हणून स्कूल 10:30ला सुटणार होत. शंभूदादाला घेतल्यानंतर आम्ही इथं फोटोशूट करून घेतले. बघा कसली पोज देतोय तो, एकदम मस्त. शंभूदादाचं चाललंय, मम्मा मला केळी घेऊन दे. मग आता आम्ही घेतले हे केळी शंभूदादासाठी ना. मग घे केळी घ्या. काय झालं स्कूलमध्ये? हा, आणि तू रडत का बरं होतास? हा, मी घरी आली होती ना. टीचर मला तिथे थांबू देत नव्हत्या, रागवत होत्या. म्हटले ते शिवांश इज अ गुड बॉय. हा असं म्हणत होते. इकडे मोबाईल काही टीव्हीला रिचार्ज केलेला होता, पण टीव्ही चालूच होत नव्हती, कनेक्टच होत नव्हती ती. तर ते एअरटेल सर्व्हिस मध्ये आलेले. शंभूदादा असं लागतं शंभूदादाला, म्हणून स्कूलला रडतो नाही का? हा, काय म्हणू? काय म्हणायचंय? बोल ना, जोराने बोल ना. अच्छा म्हणू. शंभूदादा खेळतोय. पडला शंभूदादाची सायकल पडून गेली. स्वामी पण आला स्कूल मधून. गाडी पण खेळतो तू? हा अशी. हा बघा अशी गाडी खेळतोय तो. पाहुणे आले आमच्या घरी पुण्याचे. आवय तू दादा. भाऊ आले, सोनूचे पण भाऊ आले. बसले गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या. हिरावण भाऊ पण आलेत. तर हेच पाहुणे येणार होते आज आमच्या घरी, म्हणून सकाळी म्हटली होती की धावपळ चालू होती पोरांना पोचवताना. पुण्याचं पाहुण्याला काय तिथं फिरायला नाही मिळत का? हा, आमच्या गाडीवर चक्कर मारता तर. हा पुण्याचं पाहुणं. हा बाजलू, मी अडवलाय का रस्ता? मी नाही अडवला. बाय बाय. दोघांमध्ये काय चालतं काय माहिती. दोघांची भाषा फक्त एकमेकांची भाषा त्यांनाच समजते, कोणाला समजत नाही काय म्हणतात. तर
जायचंय तुम्हाला? ए बघ, कुठे जायचंय? कुठे जायचंय? तर मला वाटलं नव्हतं माझा शंभू जाईल असं स्कूलला, कारण की तो याआधी कधी स्कूलला गेला नाही, अंगणवाडी बालवाडी कुठंच गेलेला नाहीये. तर पहिल्याच दिवशी मी त्याला बसवलं, तो बसलाही व्यवस्थित, पण नंतर त्याचं असं म्हणणं होतं की मम्माने पण इथं थांबलं पाहिजे. पण ती स्कूल खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे तिथे कुठल्याच पॅरेंटला थांबू देत नाही, आणि त्यातल्या त्यात कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा नाही थांबू देत, कारण गर्दी होते, मुलं डिस्टर्ब होतात आणि मुलं जास्त वात्रटपणा करतात, त्याच्यामुळे मग ते थांबू नाही देत. तर तेच हँडल करतात. ते म्हणतात की 8-1 दिवस करतील मुलं असे, नंतर सवय पडली की येत जातील ते त्यांच्या स्कूलला. मी आता त्याला विचारलंय की तू जाशील का स्कूलला म्हणून, तर तो नाही म्हणतोय मला की नाही मला नाही जायचं स्कूलला, मला नाही आवडत म्हणून. पण थोडं समजवल्यावर जाईल तो. जाशील मग उद्या स्कूलला? जाणार आहे? हो म्हणतोय तो आता जायचंय म्हणून. काल नेटकंच ब्लॉग एंडिंगच्या वेळेस मोबाईलची चार्जिंग संपली आणि मोबाईल माझा स्विच ऑफ झाला, तर त्यामुळे माझं ब्लॉग एंडिंग राहिलं. तर मी आज सकाळीच लवकर मग उठून आणि ब्लॉग एंड करते. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.